वेलकम टू लर्न कन्नड़ा चैनल। आज मैं आपको क्लास 8 टीवी कन्नड़ा उसमें हारिद हक्कीगळु पोएम बता रही हूँ। उसमें आर.वी. भंडारी पोएट है। आर.वी. भंडारी जी, उन्होंने हारिद हक्कीगळु उड़ते हुए पक्षी, ಹಾರಿದ ಹಕ್ಕಿಗಳು ಯಾನೆ ಪಾಠ ಪ್ರವೇಶ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ ಪ್ರಕಾರಗಳಲ್ಲಿ ಬಂಡಾಯ ಸಾಹಿತ್ಯವು ಒಂದು. ಇದು ವ್ಯವಸ್ಥೆಯ ಕಟು ಸತ್ಯಗಳನ್ನು ಪರೋಕ್ಷವಾಗಿ ಟೀಕಿಸುವ ಮೂಲಕ ಜನಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸುವ ಸಾಹಿತ್ಯ ಪ್ರಕಾರವಾಗಿದೆ. ಸಮೃದ್ಧ ನಾಡಿನಲ್ಲಿ ಸುಖ ಸಂತೋಷಕ್ಕಾಗಿ ಸ್ವಚ್ಛಂದವಾಗಿ ದುಡಿಯುವವರಿಗೆ ತೊಂದರೆಗಳಾದರೆ ಅವರು ಸುಖದ ನೆಲೆಯನ್ನು ಹುಡುಕಿ ಬೇರೆಡೆಗೆ ಹೋಗುತ್ತಾರೆ. यदि अपना गांव में हम लोगों को काम नहीं मिला या अच्छा लाइफ जीने का नहीं मिला तो लोग क्या करते हैं, एक गांव से दूसरे गांव में काम के लिए चले जाते हैं। उसी तरह से पक्षी भी चले जाता है करके ಇದರಿಂದ ನಾಡು ಬಡವಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತೆ ಅಂತಹ ಸಮೃದ್ಧ ನಾಡನ್ನು ಕಟ್ಟಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ। इससे क्या होता है, जिस गांव से हम गए हैं उस गांव में गरीबी और बढ़ जाता है। ಆಗ ಜನರು ವ್ಯವಸ್ಥೆಯ ವಿರುದ್ಧ ತಿರುಗಿ ಬೀಳುತ್ತಾರೆ। ಆದ್ದರಿಂದ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳು ಸಂಪನ್ಮೂಲಗಳು ಸರ್ವರ ಹಿತವನ್ನು ಕಾಪಾಡುವಂತಿರಬೇಕು। जो सरकार देता है वो व्यवस्था से सबको अच्छा होना चाहिए करके ಎಂಬುದು ಕವಿ ಉದ್ಯಾನ ಹಕ್ಕಿಗಳ ಚಿಟಬಿಲ್ಲು ರೂಪಕಗಳನ್ನು ಬಳಸಿಕೊಂಡು ಸೊಗಸಾಗಿ ಸರಳವಾಗಿ ನಿರೂಪಿಸಿದ್ದಾರೆ। कवि ये बोलना चाहते हैं कि ये पक्षियों के बारे में लिख के उस मानव का लाइफ एक जगह से दूसरे जगह पे जाने से या छोटा मोटा काम पकड़ के जाने पे कैसा होता है करके पोयम में लिखा हुआ है। ಇಲ್ಲಿ ಉದ್ಯಾನವನದ ತುಂಬ ಗಿಡಗಳಿದ್ದವು, ಗಿಡಗಳ ತುಂಬ ಹೂವು ಅಲೆದು ಕುಲುಕುತ್ತಿದ್ದವು, ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ಹೂಗಳ ಮೇಲೆ ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ಹಕ್ಕಿ ಉಲಿಯುತ್ತಿದ್ದವು. ನೀವೇನು ಮಾಡಿದ್ದೀರಾ? ಚಿಟಿಬಿಲ್ಲು ತೆಗೆದು ಗುರಿ ಇಟ್ಟು ಹೊಡೆದು ಮಾಂಸ ತಪಸ್ಸಿಗೆ ಕುಳಿತಿರಿ. ಅವು ಹಾರಿ ಹೋದವು ಬೇರೆ ಕಡೆಗೆ ಹೂವು ಹಣ್ಣು ಹುಡುಕಿ. ಈಗ ನೀವೆನ್ನುವಿರಿ ತಿರುಗಿ ಬನ್ನಿರಿ ಮಾತೃ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ. ಈಗ ಏಕೆ ಬರುತ್ತವೆ ಅವು, ಸಮಯ ಬಂದರೆ ತಿರುಗಿ ಬೀಳುತ್ತವೆ ಅಷ್ಟೇ। यानी कि पक्षियों को ಇಲ್ಲಿ ಉದ್ಯಾನವನದ ತುಂಬ ಗಿಡಗಳಿದ್ದವು, यानी उद्यानवन इज अ पार्क में भर भर के पेड़ था। उस पेड़ में ಗಿಡಗಳ ತುಂಬ ಹೂವು ಹಲೆದು ಕುಲುಕುತ್ತಿದ್ದವು। पूरा पेड़ में फ्लावर से भरा हुआ था। ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ಹೂಗಳ ಮೇಲೆ ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ಹಕ್ಕಿ ಉಲಿಯುತ್ತಿದ್ದವು। कलरफुल बಣ್ಣ इज द कलरफुल फ्लावर के ऊपर कलरफुल पक्षियां बैठते थे। ನೀವೇನು ಮಾಡಿದ್ದೀರಿ? आपने क्या किया है? चिटिबिल्लू ತೆಗೆದು ಗುರಿ ಇಟ್ಟು ಹೊಡೆದು, चिटिबिल्लू दिस इज द चिटिबिल्लू जो पक्षियों को मारने के लिए यूज किया जाता है। उसको मार के गुरी इಟ್ಟು ಹೊಡೆದು ಮಾಂಸ तपस्सिगे कुಳಿತಿರಿ। उसको क्या करते थे, आप मार देते थे और पका के उसका मीट आप खाते थे। ಅವು ಹಾರಿ ಹೋದವು ಬೇರೆ ಕಡೆಗೆ ಹೂವು ಮಣ್ಣು ಹುಡುಕಿ। वो क्या करते हैं, अपना जगह चेंज करके दूसरे जगह में चले जाते हैं, उनको खाना पीना ढूंढते हुए। ಈಗ ನೀವೆನ್ನುವಿರಿ ತಿರುಗಿ ಬನ್ನಿರಿ मातृ स्थानಕ್ಕೆ। अभी आप बोल रहे हो, उनको बुला रहे हो कि आ जाओ अपना मातृ स्थान में। वो क्यों आएंगे? वो बिल्कुल नहीं आएंगे। ಈಗ ಹೇಗೆ ಬರುತ್ತವೆ ಅವು? वो क्यों आएगा? अभी नहीं आएगा। समय ಬಂದರೆ ತಿರುಗಿ ಬೀಳುತ್ತವಷ್ಟೇ। जब टाइम आता है तो आपके ऊपर वो वापस वार करेगा करके इस पोयम में लिखा हुआ है। द मेन moral of the story is, moral of the poem is, अपना सरकार का व्यवस्था सही रहता तो लोग एक जगह से एक जगह काम के लिए नहीं जाते हैं। इसलिए सारा सरकार का व्यवस्था लोगों को सही सलामत में मिलना चाहिए करके वो एक पोयम के द्वारा बोला गया है। जिन्होंने भी अभी तक मेरा चैनल सब्सक्राइब नहीं किया है, प्लीज सब्सक्राइब माय चैनल। थैंक यू।